बघूया दोन्ही मैदानावर मात्र रंगतदार सामने चालू आहेत। मैदान क्रमांक 2 वर वादल खाडीकवाडा फ्रेंड्स क्लब मजगाव या दोन संघांच्या दरम्यान, तर मजगाव मैदान क्रमांक 1 वर शिवलिंग वालवटी जय बजरंग फार मजगाव। दोन्ही मैदानावर मजगाव पंचकुशी मधील संघ आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी दोन्ही मैदानावर दुसऱ्या फेरीतील शेवटचे सामने आहेत। ताबडतोब क्वार्टर फायनलचा पहिला पुकार असेल मैदान क्रमांक 1 वर श्री छत्रपती नवीन मजगाव वर्सेस बालयुवक वाणते ब। आपल्याला पहिला पुकार असेल क्वार्टर फायनलचा पहिला सामना श्री छत्रपती नवीन मजगाव वर्सेस बालयुवक वाणते ब, मैदान क्रमांक 1 वर आपल्याला पहिला पुकार। मैदान क्रमांक 2 वर क्वार्टर फायनलचा दुसरा सामना असेल गावदेवी वाणदे बापूजी देव जोसरांजर। मैदान क्रमांक 2 वर पहिला पुकार गावदेवी वाणदे बापूजी देव जोसरांजर। या चारही संघाने आपले संघ गणवेशात हजर ठेवायचे आहेत। अतिशय रंगतदार अशी स्पर्धा आज या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये झेप घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। बालमित्र युवक क्रीडा मंडळ वाणदे व ग्रामस्थ मंडळी वाणदे तालुका मर्यादित ही भव्य दिव्याची कबड्डी स्पर्धा 2026 पुरस्कृत माननीय श्री अजितभाई कासार यांच्या विद्यमाने आज या ठिकाणी संपन्न होणारी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा या नवीन वर्षाच्या स्वागताची ही पहिली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा या समाज मंदिराच्या भव्य पटांगणात खेळवली जातोय। अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी बालमित्र युवक मंडळाने या ठिकाणी जय्यत तयारी करून या स्पर्धेचं चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये मुरुड तालुक्यातील नामवंत 24 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व संघांचे आणि आलेल्या तमाम कबड्डी हौसी प्रेक्षकांचे आमच्या बालमित्र युवक क्रीडा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। अशीच पुढेही चालू राहणार आहे रंगतदार कबड्डी स्पर्धा आणि बघूया क्वार्टर फायनल पासून अतिशय रंगतदार सामने पाहायला मिळतील या ठिकाणी। आणि या स्पर्धेमध्ये प्रथम आणि द्वितीय येणाऱ्या दोन्ही संघातील खेळाडूंना मात्र प्रत्येकी खेळाडूस भिंतीवरील घड्याळ मिळणार आहे। दोन्ही संघातील 8-8 खेळाडूंना या विजेता आणि उपविजेता या दोन संघातील खेळाडूंना प्रत्येकी भिंतीवरील घड्याळ मिळणार आहे। पाटील यांच्या स्मरणार्थ आकाश अशोक पाटील यांच्याकडून ही 16 घड्याळ या स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत। त्यांचे सुद्धा या बालमित्र युवक मंडळाच्या वतीने आम्ही आभारी आहोत।
मैदान क्रमांक 1 वर शिवलिंग वालोटी वर्सेस जय बजरंग खार मजगाव या दोन संघाच्या दरम्यान ही लढत चालू आहे। तर मैदान क्रमांक 2 वर पाहतोय वादल खाडेकवाडा वर्सेस फ्रेंड्स क्लब मजगाव या दोन संघांच्या दरम्यान। मैदान क्रमांक 2 चा मध्यंतरचा गोलफलक सांगा। मैदान क्रमांक 2 चा गोलफलक मैदान क्रमांक 2 वर जो सामना चालू आहे वादल खाडेकवाडा वर्सेस फ्रेंड्स क्लब मजगाव याच्यामध्ये मध्यंतरापर्यंत 10 गुणाची आघाडी वादल खाडेकवाडा या संघाकडे आहे। याची नोंद मजगाव संघाने घ्यायची आहे। सुंदर पकड थांबवा व्हिडिओ थांबवायचे। मैदान क्रमांक 2 चा चालू सामना संपता क्षणी गावदेवी वाणदे वर्सेस बापूजी देव दोसरांचं या दोन संघांनी तयार राहायचं आहे। मैदान क्रमांक 2 कडे यायचं आहे। गावदेवी वाणदे वर्सेस बापूजी देव दोसरांचं आपण ताबडतोब मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे। हाँ खरा इथे तुमचे मॅच इकडेच घ्या सांगता
हो ते बोलायला या ग्राउंडवर मजा नाही. गेला बघ पकडायला आता लागले. सुंदर अशी पकड या ठिकाणी खारमजगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. वालोटी संघाच्या खेळाडूची त्याला प्रत्युत्तर देतोय खारमजगाव संघाकडून एक आघाडीचा चढाईपट्टू बघूया. त्याच्यासमोर वालोटी संघाचे 5 क्षेत्ररक्षक 2-1-2 असा कडा लागलेला आहे. बघूया कशा पद्धतीने चढाई करतोय. ग्राउंड इकडे घेते का आता इकडेच घ्या स्लिप मारतो. आणि मला वाटते थर्रेटचा घोंगा वाजते तो खारमजगाव संघासाठी. बघूया एक उंच परत चढाईपट्टू चढाई करते तो वालवटी संघावर. सुंदर लातमनगडी बाद करण्याचा प्रयत्न बघूया. खोलवर प्रयत्न करतोय आणि मला वाटते बघूया आणि सुंदर या ठिकाणी पकड वालोटी संघाकडून. चला मैदान क्रमांक 2 कडे या. गावदेवी वाणदे वर्सेस बापूजी देव जोसरांचं ताबडतोब चला मैदान क्रमांक 2 कडे. मला वाटतं या ठिकाणी जोसरांचा संघ येत आहे. गावदेवी वांडे संघ आपण सुद्धा गेटमध्ये ताबडतोब या. आपल्या समोरील जोसरांचा संघ या ठिकाणी हजर आहे. आमच्या वालोट येथील कॉन्ट्रॅक्टर कैलास भाऊ पाटील आपणास विनंती करते की आपण व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. कैलास पाटील वालवटी. गावदेवी वांडे चला या ताबडतोब. आपला प्रतिस्पर्धी संघ गेट समोर आलेला आहे. तर गावदेवी वांडे आपण सुद्धा ताबडतोब या. आणि आता पियालाच किती बघ बोलतच बघ कसा तुझे रेकॉर्डिंग करू म्हणजे ऐकव तुला. हा रेकॉर्डिंग ऐकव का तुला गव्हाचं काय टी व्ही बसत तुला एवढं जर कबड्या बघायचं तर राहण्याच्या मागायचो काय टाकतो ब्लॉग 1315 फर्स्ट टाइम 4,000 पाहिजे ना. 4,000 पाहिजे ना. 4,000 तुला 4,000 खर्च झाला तुला काय चालू डीजे कमॉन गावदेवी वांडे हजर आहेत. बापूजी देव जोसरांजन वर्सेस गावदेवी वांडे हा क्वार्टर फायनलचा पहिला सामना. रात्रीचे बरोबर 1:25 झालेले आहेत आणि क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदान क्रमांक 2 वर चालू होतोय. बापूजी देव जोसरांजन वर्सेस गावदेवी वांडे या दोन संघांच्या दरम्यान. तर मैदान क्रमांक 1 चा चालू सामना संपताक्षणी त्या ठिकाणी क्वार्टर फायनलचा दुसरा सामना असेल. श्री छत्रपती नवीन मजगाव वर्सेस बालयुवक वाणदे ब. 9 आणि या ठिकाणी थर्रेटचा घोंगा वाजते तो वालोटी संघासाठी. बघूया आणि मला वाटतं या ठिकाणी सुंदर पकड वालोटी संघ
खारमजगाव संघाकडून. बैठक मारला मैदान क्रमांक 1 वर सामना संपायला शेवटची 4 मिनिटं आहेत. तर पुढील दोन्ही संघाने ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चालू सामना संपता क्षणी बाळयोग वाणगे ब वर्सेस श्री छत्रपती नवीन वासगाव. काय वाट नव्हती एकटाच बसा रे तू त्याच्या बोचाड्या तू त्याच्या बोचाड्या सुंदर चढाई होती. मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढं सावध आहे तो वालोटी संघाचं. बघूया सुंदर खोलीवर चढाई बघूया आणि मला वाटतंय सुंदर पुन्हा एकदा पकड आपल्याला पाहायला मिळते ती खारमजगाव संघाकडून. सुंदर पकड आणि मैदान क्रमांक 2 वर सामना चालू झालेला आहे. गावदेवी वाणते वर्सेस बापूजी देव जोसरांचं. वैभव गायकर जोसरांजर संघाकडून एक आघाडीचा चढाईपट्टू वैभव गायकर क्रमांक 5 नंबरची जर्सी परिधान करून चढाई करते. बघूया मैदान क्रमांक 2 वर लाईनमन स्वयंसेवक बालमित्र युवक वांडे. मैदान क्रमांक 2 कडे जा. पुन्हा एकदा चढाई करतोय वैभव गायकर जोसरांजर संघाकडून. बघूया सुंदर चढाई आणि मला ते बघूया 1 गुण प्राप्त करतोय आपल्या संघासाठी. समोर बसून बघतोय त्याला प्रत्युत्तर देतोय पुन्हा एकदा केतन मालिक गावदेवी वांडे संघाकडून. बघूया खोलवर चढाई करतोय. इकडून तिकडे मध्यरक्षकावर हुलकावणी देतोय. बघूया परंतु क्षेत्ररक्षण तेवढं सावध आणि बोनस गुण काढण्याचा मात्र आटोकाट आहे तोच वैभव गायकर. आपण पाहिलं होतं की 2025 मध्ये जेवढ्या पंचकोशी कबड्डी स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम अशी चांगल्या पद्धतीनं त्यांनी खेळ केला होता. पंचकोशी स्पर्धेला 4 गडी बाद केलेले आहेत. सुंदर चढाई वैभव गायकर याची. मी आता थोड्या वेळातच सांगितलं होतं की 2025 मध्ये जेवढ्या पंचकुर्ची कबड्डी स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये त्याचा सर्वात जास्त जो फॉर्म मध्ये होता वैभव गायकर आणि खरोखर त्याने एका चढाईमध्ये 4